जो आवाज ऐकून आपल्या छातीमध्ये धडके भरते, जो आवाज गणपती मिरवणुकामध्ये अंगात ऊर्जा निर्माण करतो, तो आवाज म्हणजे आपला कच्ची ढोल। हा कच्ची ढोल भारतामध्ये कधीपासून आहे आणि याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार मित्रांनो, मी किरण नायवळे, स्वागत आहे तुमचं आपल्या वाजंत्री बुकिंगमध्ये। कच्ची ढोल हे खूप प्राचीन वाद्य आहे। इतिहासानुसार जर आपण याला बघायला गेलं तर सिंधू संस्कृतीमध्ये याचा आपल्याला जास्त वापर दिसतो। साधारणतः हे 4 ते 5 हजार वर्षापासून कच्ची ढोल सारखी जी वाद्य आहे ती वापरात होती। पुढे मुघल काळात आणि अकबराच्या दरबारात देखील ढोल सारखी वाद्य होती। पण ढोल फक्त एक वाद्य नाही, तर हा आहे हजारो वर्षापूर्वीचा एक इतिहास। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कच्ची ढोलचा शोध कसा लागला? सुरुवातीला लोकांनी मातीच्या भांड्याला काकडे लावून ते वाजवण्यास सुरुवात केली आणि पुढे हळूहळू जसा जसा काळ सरकत गेला तसं लोकांनी पण त्यामध्ये बदल केला। म्हणजेच बदल कसा केला बघा, त्यामध्ये लोकांनी काय केलं की एक लाकडी नळी घेतली, जो आपला बॅरल असतो त्या टाईपमध्ये, आणि त्याला दोन्ही साईडने कातडी लावून दोरीने घट्ट बांधून त्यातून एक म्युझिक म्हणजे आवाज तयार केला। नंतर हळूहळू दोरीची जागा नट बोल्टने घेतली आणि त्यामध्ये अजून बदल होत गेले। अशा प्रकारे कच्ची ढोलाचा शोध लागला। म्हणजे हा शोध एकाच वेळी लागलेला नाही, तर हजारो वर्षापासून हे वाद्य विकसित होत गेले। कच्ची ढोल म्हणजे काय, चला तर आपण जाणून घेऊया। कच्ची ढोल हा 2 साइड ड्रम आहे, जो दोन्ही साईडने वाजतो आणि याची जी बॉडी आहे ती पहिले मातीपासून बनवली जायची, त्यानंतर हळूहळू त्यामध्ये बदल होत गेला आणि ती परत लाकडापासून तयार झाली। आणि आता ज्या आपण करंट काळामध्ये जर बघायला गेलं तर त्याची जी बॉडी आहे ते मेटल आणि स्टीलमध्ये आपल्याला बघायला मिळते। कच्ची ढोलचा जो आवाज आहे तो मित्रांनो कसा निघतो बघा, एका साईडने जो आहे ना तो बास साऊंड निघतो आणि दुसऱ्या साईडने तीक्ष्ण आणि शार्प असा क्लिअर असा साऊंड निघतो। यामुळे काय होतं, रिदम मध्ये पॉवरफुल असा परफॉर्मन्स आणि क्लॅरिटी आणि रिदमला एकदम कडक असा वाजतो। बँजो लाईनमध्ये कच्ची ढोल कधीपासून वापरास सुरुवात झाली, चला आपण बघूया। भारतामध्ये बँड आणि बँजोमध्ये कच्ची ढोल जो आहे तो साधारणतः 1900 ते 20व्या शतकापासून आपल्याला वापरण्यास सुरुवात झालेली दिसते। हा जो कच्ची ढोलचा जो वापर आहे तो तिथूनच आपल्याला सुरुवात दिसते की बँजोमध्ये ताशा आणि ढोल जो आहे तो एंटर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। लग्न, मिरवणुका, जत्रा यामध्ये साधारणतः आपल्याला कच्ची ढोल जो आहे तो 70 ते 100 वर्षापासून आपल्याला वापरात असलेला दिसतोय। पुढे काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जसं की वाराणसीमध्ये 500 वर्षापासून आपल्याला बँडमध्ये ताशा आणि कच्ची ढोल वापरलेला दिसतो। पुढे तीच परंपरा आपल्याला बँजोमध्ये सुद्धा पाहायला मिळते, जे की 70 ते 100 वर्षापासून आपल्याला आताही दिसायला चालू झालेला आहे। कच्ची ढोल जो आहे तो बँजो लाईनमध्ये का महत्त्वाचा आहे? बँजो मेलोडी तयार करतो, तर कच्ची जो आहे तो क्लाउडमध्ये एक्सायटेड आणि एक एनर्जी निर्माण करतो। यामुळे डान्ससाठीचा एक वेगळाच फील तयार होतो। म्हणूनच कच्ची ढोल हा बँजोची जान आहे। एक प्रोफेशनल कच्ची वाजवणारा कलाकार जो 2 ते 3 मिनिटांमध्ये क्लाउडला इतकं गरम करतो की क्लाउड नाचायला एक्सायटेड होतो। कच्ची ढोल हा फक्त एक आवाज नाही, तर ती आपली परंपरा, संस्कृती आणि आपल्या मातेचा अभिमान आहे। म्हणूनच लग्न असो, मिरवणुका असो किंवा जल्लोष, बँजो आणि कच्ची शिवाय मजाच नाही मित्रांनो। कच्चीविषयी तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या वाजंत्री बुकिंग या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आपल्या वाजंत्री बुकिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो। थँक्यू। जय महाराष्ट्र।